नमस्कार सगळ्यांना. मी स्वाती बोलते सोनम लाईफस्टाईल या चॅनलवरून. आजचा हा व्हिडिओ खूप शांतपणे ऐका, कारण आज आपण महाशिवरात्रीबद्दल काही वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. महाशिवरात्री आली की आपण सगळं खूप तयारी करतो. पूजा, साहित्य, उपवास, जागरण सगळं अगदी मन लावून. पण मनात एक प्रश्न उतरतोच. आपण एवढं सगळं करूनही मन का शांत होत नाही? आयुष्यातल्या अडचणी का तशाच राहतात? कधी तुम्हालाही असं वाटलंय का की आपण देवासाठी सगळं करतो, पण स्वतःसाठी काहीच करत नाही? महाशिवरात्री म्हणजे फक्त पूजा करायचा दिवस नाही, तर तो दिवस आहे थांबण्याचा, स्वतःकडे पाहण्याचा आणि स्वतःशी प्रामाणिक होण्याचा. शिव म्हणजे फक्त देव नाही, शिव म्हणजे एक अवस्था आहे, जिथे गोंधळ नाही, जिथे अपेक्षा नाही, जिथे शांतता आहे. महादेव डोळे मिटून बसलेले असतात. त्यांच्याकडे काही मागायला नाही, तर त्यांच्यासारखं व्हायला आहे. म्हणूनच ही रात्र आहे, कारण रात्री बाहेरचं जग शांत होतं आणि आतलं जग बोलायला लागतं. पण आपण काय करतो? रात्रभर जागतो, पण मोबाईल हातात. देवाजवळ बसतो, पण मन कुठेतरीच, आणि मग म्हणतो महादेव ऐकत नाही. खरं सांगू का? महादेव ऐकत असतात, पण आपण स्वतःचा आवाज ऐकतच नाही. या व्हिडिओत तुम्हाला काही उपयोगी वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मनात जे चाललंय ते कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ कोणाला तरी शांत वाटेल असं वाटत असेल तर शेअर नक्की करा आणि सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त एक गोष्ट करा. स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच ठीक आहे का? आपण सगळे खूप स्ट्रॉंग दिसायचा प्रयत्न करतो, विशेष करून स्त्रिया. घर सांभाळतो, मुलं सांभाळतो, नाती सांभाळतो आणि शेवटी म्हणतो मी ठीक आहे. पण आतून मन थकलेलं असतं. हे महाशिवरात्रीला स्वतःला कबूल करा. महादेवासमोर बसून मोठ्या शब्दांची गरज नाही. सरळ मनात म्हणा, मी थकलोय, माझं मन जड झालंय, मला थोडी शांतता हवी आहे. ही प्रार्थना खूप शक्तिशाली असते. महाशिवरात्री म्हणजे देवाकडून काही मिळवण्याचा दिवस नाही, तर स्वतःचं ओझं खाली ठेवायचा दिवस आहे. आज तुम्ही उपवास करत असाल तर छान आहे, पण मनात उपवास ठेवा वाईट विचारांचा, दोषारोपांचा आणि स्वतःला कमी लेखण्याचा. आज कोणाशी
भांडू नका. आज कोणावर राग धरू नका. आज स्वतःला दोष देऊ नका. हीच खरी साधना आहे. शिवाला बेलपत्र आवडतं कारण त्यात काटे असतात, पण ते शांत असतं. आपल्याही आयुष्यात काटे आहेत, पण शांत राहणं हे शिकायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं असेल तर की हे शब्द तुमच्या मनाला लागलेत, तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. महाशिवरात्री एक रात्र आहे, पण तिचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. जर आपण थोडं थांबलो तर उद्या सकाळी सगळं पूर्वीसारखंच असणार आहे. पण तुमचं मन थोडं हलकं असेल आणि तेच महादेवाचं उत्तर असतं. मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला अशा शांत मनाला आधार देणाऱ्या व्हिडिओची गरज असेल तर सोनम लाईफस्टाईल हा चॅनल तुमच्यासाठी आहे. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. महादेव तुमच्यासोबत असोत, तुमचं मन शांत ठेवोत आणि तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.